आणि स्पीकरवर टाक। हो। आमची लक्ष्मी फायनान्स कंपनी अशी सहजासहजी कोणालाही लोन देत नाही। त्याआधी समोरच्या व्यक्तीची कॅलिबर बघते, त्याची लोन परत करण्याची कॅपेबिलिटी बघते आणि मगच काय तो निर्णय घेत असते। प्लीज गिव मी अ मोमेंट, आय नीड टू टेक दिस कॉल। हॅलो, बोल आई। इंद्रा, अरे बाळा आहेस कुठे तू? आई मी फॅक्टरीत आहे, एका इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये। काय रे, फॅक्टरीत आहेस तू आणि तू सांगितलं का नाहीस? कळवायचं तरी होतंस ना। आई माझ्याकडे वेळ नव्हता, आताही मी बिझी आहे, मी तुला नंतर कॉल करतो ना। बर। एक मिनिट फोन कट करू नकोस, मला बोलायचंय। एक्सक्यूज मी। ठीक आहे। बोला आबा। तू परस्पर फॅक्टरीत निघून गेलास, स्वतःच्या पायावर धोंडा भरून घेतलास, कळतंय का तुला? 24 तास पूर्ण होण्याच्या आधीच तू निघून गेलायस, ह्याचा अर्थ काय? सगळ्या गोष्टींचे सगळे अर्थ मला कळत आहेत आबा, पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी कुठलेही निर्णय विचार न केल्याशिवाय घेतच नाही। मी 24 तासाच्या आत तिथून निघून गेलो कारण मला दुसरा मार्ग सापडलाय। दुसरा मार्ग कुठला? मी मार्केटमधून पैसे उचल मी मार्केटमधून पैसे उचलतोय आता। तुम्हाला कितीही रिक्वेस्ट केली, तुमच्या कितीही मागे पुढे फिरलो, तुम्ही काय ऑप्शन दिलात मला? त्या घाणेरड्या उपस्थित राहायचं। पण एक लक्षात घ्या आबा, तुम्ही मला जितके चॅलेंजेस द्याल तितका मी पेटून उठेन आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधेन। मला आता तुमच्या साईनची गरज नाहीये। मी फोन ठेवतोय। किती हा मार्केटमधनं पैसे उचलतोय? अबा मलाही माहित नव्हतं। काल त्यांनी मला चौकशी करायला सांगितली आणि तेव्हा त्यांना एक अचानक फोन आला होता। मला हे आधीच का नाही सांगितलं तुम्ही? मी आबा तुम्हाला आज सांगणारच होतो, मला कल्पना नव्हती की सर इतके लगेच मीटिंग लावते। घाईघाईने चुकीच्या माणसाकडनं पैसे घेतले ना आणि अडकलं तर काय करायचं आपण? अहो का अडकेल तो कशात? माझा इंद्रा हुशार आहे, तुम्ही ना आधी चांगले विचार करायला लागा। पण मालती आई, इंद्रा भाऊजींनी जो आबांना शब्द दिला होता तो जवळजवळ पूर्ण होत आला होता। मग त्यांनी दुसरीकडे जायची काय गरज होती? का कोणास ठाऊक। मला तरी असं वाटते त्या राणीनंच सांगितलेलं असणार इंद्रा भाऊजींना। राणीनी? नाहीतर काय आई, तुम्हाला पण माहिती आहे ती राणी किती आतल्या गाठीची आहे। या अशा प्रकरणात इंद्रा भाऊजींना अडकवणार आणि समजा इंद्रा भाऊजी नाही अडकले, त्यांना सक्सेस मिळालं तर त्या सक्सेसचं क्रेडिट ती स्वतः घेणार। म्हणजे इकडनंही फायदा आणि तिकडनंही फायदा त्या मुलीला। तुम्हाला राणीचा विषय उघडून कळायला आवडतं का?